नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत रोको या बुरशीनाशकाबद्दल संपूर्ण माहिती। हे बुरशीनाशक आपण कोणकोणत्या पिकांमध्ये फवारू शकतो, त्यानंतर कोणकोणत्या रोगावर ते प्रभावी ठरतं, त्याचं आपण प्रमाण किती घ्यायचं असतं, संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात रोको बुरशीनाशक म्हणजे काय। तर रोको हे बुरशीनाशक बायोस्टॅट कंपनीचं येतं। हे एक सिस्टमॅटिक बुरशीनाशक आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला मुख्य घटक एक मिळतो थायफेनॉनेट मिथाइल नावाचा, त्याचं प्रमाण यामध्ये 70% असतं। हा जो बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला वेटेबल पावडर फॉर्ममध्ये मिळतं। हे झाडाच्या आतमध्ये शोषले जाऊन बुरशीचं नियंत्रण करण्यासाठी प्रभावी ठरतं। तर शेतकरी मित्रांनो, हे जे बुरशीनाशक आहे हे क्युरेटिव्ह म्हणजे उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह पद्धतीने दोन्ही पद्धतीने काम करतं। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात यामध्ये कोणकोणते घटक असतात ते। एक म्हणजे यामध्ये थायफेनॉनेट मिथाइल नावाचा घटक येतो, त्याचं प्रमाण 70% असतं। शेतकरी मित्रांनो, आता हे जे बुरशीनाशक आहे रोको, हे कसं कार्य करतं ते जाणून घेऊयात। झाडाच्या पानामधून शोषले जातं, त्यानंतर झाडाच्या संपूर्ण भागामध्ये हे पसरतं, त्यानंतर बुरशींच्या पेशींची वाढ हे थांबवतं। शेतकरी मित्रांनो, नवीन रोग येण्यापासून संरक्षण देतं। आता आपण जाणून घेऊयात कोणकोणत्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो। तर एक म्हणजे मिरची, टोमॅटो, भेंडी, तसंच द्राक्ष पिकांमध्ये पपई असेल, आंबा असेल, त्यानंतर बटाटा, कांदा, फुलझाडां पिकांमध्ये, डाळिंबामध्ये, मोसंबीमध्ये, त्यानंतर हरभरा, आले, वांगी यांसारख्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, रोको हे बुरशीनाशक कोणकोणत्या रोगावर प्रभावी ठरतं ते जाणून घेऊयात। एक म्हणजे अँथ्रॅकनोज असेल, त्यानंतर पावडरी मिल्ड्यू असेल, त्यानंतर लिप स्पॉट, त्यानंतर स्कॅब, डाउनी मिल्ड्यू, फ्युझेरियम विल्ट असेल, ब्लाइट्स असेल, त्यानंतर स्पॉट डाग रोग असेल, शेंगा कुजणे असेल, मूळ कुजणे असेल, यांसारख्या रोगावर आपल्याला चांगला रिझल्ट रोको या बुरशीनाशकाचा आलेला दिसून येतो। तर आता शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेऊयात रोको या बुरशीनाशकाचे आपल्याला फवारणीनंतर काय फायदे होतात। एक म्हणजे रोग आल्यावरही आपल्याला लगेच याचं रोगांचं नियंत्रण करण्यासाठी चांगला रिझल्ट याचा दिसून येतो। शेतकरी मित्रांनो, झाडाच्या आतून काम करतं म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने हे काम करतं। एक म्हणजे अनेक रोगावर एकाच वेळी आपल्याला त्याचा फायदा झालेला दिसून येतो। कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त फायदा होतो। यामुळे झाडाची वाढ चांगली होते आणि उत्पादनही आपलं चांगलं सुधारतं। फुलगळण्याचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसून येतं। शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात रोको या बुरशीनाशकाचं डोस, प्रमाण आणि वापरण्याची पद्धत। आता आपण ही फवारणीसाठी जर म्हणायला गेलं तर 0.5 ग्रॅम आपण प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकतो। आपण याचा वापर बीज प्रक्रियेसाठी सुद्धा करू शकतो। 2 ते 3 ग्रॅम आपण प्रति किलो बियाण्यास याचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, तसेच रोपांची लागवड करताना रोपांची मुळं याच्या द्रावणामध्ये आपण बुडवून त्याची लागवड करू शकतो। तसंच आपल्याला ड्रिंचिंगसाठी याचं प्रमाण 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, आता रोको हे बुरशीनाशक आपण केव्हा वापरावं, रोगाची लक्षणं आपल्याला दिसताच आपण याचा वापर करावा, किंवा शेतकरी मित्रांनो पाऊस असेल, आर्द्रता असेल तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण रोग येण्याच्या अगोदर याचा वापर केल्यावर चांगला फायदा होतो। रोपवाटिकेत सुरुवातीच्या रोपांच्या अवस्थेमध्ये आपण याचा वापर करू शकतो। फुलोरा सुरू होण्याआधी फुलगळ कमी होण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो। आपण जर याच्या किमतीचा जर विचार केला तर आपल्या वेगवेगळ्या भागानुसार याची किंमत कमी जास्त होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।